बघा आज आपल्याला नवीन पॉईंट घ्यायचा त्यामध्ये एक्सरसाइज मधले कोणते प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले होते काल. एक्सरसाइज मधले कोणते प्रॉब्लेम सांगितले होते, केलेत ते, केले का? हो सर. येस सर. येत आहेत ते, जमतायत का? बर बघा, स्टेट द साइन ऑफ क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 2.1 त्यामधलं थर्ड. एक्सरसाइज 2.1 त्यामधलं थर्ड. दिसते ना? दिसते का? आवाज येतो का रे? सर. यस सर. यस सर. येतो सर. येस सर. यस सर. बघा, एक्सरसाइज 2.1 त्यामधलं फर्स्ट, स्टेट द साइन ऑफ. तिसरा नंबरचा प्रॉब्लेम घेऊ आपण. स्टेट द साइन ऑफ cos of 4 degree and cos of 4 radian. Which of these function is greater? Which of these two function is greater? Now बघा, 4 degree means lie in first quadrant. First is 4 degree means lie in first quadrant. All are positive. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच्या सगळे कसे असतात? ऑल आर पॉझिटिव्ह. ऑल आर पॉझिटिव्ह. Therefore, cos of 4 degree is positive. Means cos of 4 degree is greater than 0. Cos of 4 degree is greater than 0. बघा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये येईल cos of 4 degree. All trigonometric functions are positive. Okay. Now 4 radian means 4 radians is equal to, आपल्याला माहित आहे 1 radian is equal to काय असते? 57 something. 57 point something means काय असते? अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू माहित आहे का? 57.133 एक्झॅक्ट व्हॅल्यू माहित आहे का? किती आहे? 57 पॉइंट समथिंग. पॉइंट मध्ये माहित पाहिजे आपल्याला ती व्हॅल्यू काय असते? सर बोर्ड पूर्ण दिसत नाही. आता दिसतंय ना? सर ते खालची साईड दिसत नाही, इकडची जिकडून तुम्ही लिहिलं. बर. आता दिसते का? आता दिसतं सर. यस सर. बर, सांगा 1 रेडियन ची व्हॅल्यू काय आहे? विचारली होती तुम्हाला. 1 रेडियन 57.3248. 3247. 3248 डिग्री.
मग आपण याला डायरेक्ट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय घेऊ 57 डिग्री 57 डिग्री. मग काय येणार ते 57 डिग्रीला आपल्याला 1 रेडियन इज इक्वल टू 57. 1 रेडियन इज इक्वल टू 57 डिग्री approximately. Therefore, 4 radian is equal to 4 into 57. 4 into 57. 4 into 57. काय येणार आहे 7 4 जा 28 आणि 22. 228 बरोबर आहे डिग्री. आता याला आपल्याला कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल हे 4 radian is equal to 180. 180 थर्ड plus क्वाड्रंट 48. 180 plus 48. बरोबर आहे. मग कॉस ऑफ कोणत्या क्वाड्रंट मध्ये राहणार आहे ला इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो कॉस थिटा काय असतो Positive. निगेटिव्ह कॉस थिटा काय असतो निगेटिव्ह. मग कॉस ऑफ 4 रेडियन इज इक्वल टू कॉस ऑफ 180 प्लस 48. ही कॉस 4 डी मग काय नव्हते कॉस 4 इज cos 4 radian is negative. Cos 4 is negative. Actually, आता हा cos of pi plus 48. pi plus 48. आवाज क्लिअर आहे सगळ्यांना आवाज क्लिअर आहे का Yes, sir. Yes, sir. पाय चांगला असल्यामुळे फंक्शन ऍज इट इज राहील. पाय चांगला आहे म्हणजे कॉसचं काय राहील कॉस 48 डिग्री आणि मायनस राहील कॉस 4 रेडियन. म्हणजेच काय आलं कॉस 4 रेडियन हे आलं निगेटिव्ह मीन्स कॉस 4 रेडियन इज लेस दॅन 0. हे आलं पॉझिटिव्ह हे आलं निगेटिव्ह. मग कोण ग्रेटर आहे विच इज ग्रेटर कोण ग्रेटर आहे पॉझिटिव्ह संख्या ही ग्रेटर असते. देअरफोर काय असेल फायनल आन्सर काय असेल तुमचं विच इज ग्रेटर पॉझिटिव्ह नंबर का निगेटिव्ह नंबर. मोठा कोणता असतो पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह cos 4 डिग्री पॉझिटिव्ह आहे cos 4 डिग्री पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह कोण आहे cos 4 रेडियन. समजते सगळ्यांना. आपण काय बघितलं आता इथे विच इज ग्रेटर पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह नंबर. स्क्रीनशॉट काढून घ्या हे महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. काढला सर. बघा आता पुढे बघा Done, sir. समजलं सगळ्यांना. Yes, sir. आता 2.1 मधलं चौथं आपलं झालेलं आहे. पाचवं तुम्हाला करता येईल का
पाच का? 500 करता येईल का? 5 हा 500 केलं का रे? यस सर. आता घेऊ आपण 7वं. किती घ्यायचं आता? 7वं. 7व्यामध्ये काय दिलेलं आहे? इफ cos theta is equal to 12/13. 0 is less than theta is less than pi by 2. 0 is less than theta is less than pi by 2. Find the value of आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारली? sin square theta minus cos square theta upon 2 sin theta cos theta. कशाची व्हॅल्यू विचारली आपल्याला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 sin square theta minus cos square theta upon 2 sin theta cos theta ही व्हॅल्यू विचारली. आणि दुसरी व्हॅल्यू 1 tan square theta. 1 tan square theta. त्या दोन व्हॅल्यू आपल्याला विचारल्या. आता मला सांगा, हा थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिलेला आहे आपल्याला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? हा थिटा लाई इन 0 to pi by 2. 0 to pi by 2 म्हणजे काय? थिटा लाई इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच्या सगळे कसे असतात? ऑल ट्रिग्नोमेट्रिक आर पॉझिटिव्ह. सगळेच्या सगळे कसे असतात? त्यामध्ये पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे. मग आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असते? 1. आपल्याला कॉसची व्हॅल्यू माहित आहे, म्हणून आपण कॉस स्क्वेअर थिटा इकडे शिफ्ट करू. काय येणार मग? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय येणार आहे? 1 मायनस कॉसची व्हॅल्यू 12/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 मायनस 144 अपॉन 169. 169 minus 144 upon 169. That is 25 upon 169. 25 upon 169. म्हणजेच काय ना? साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 upon 169. आपल्याकडे प्लस व्हॅल्यू येईल फक्त 5 by साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळेल? Therefore sin theta equal to 5/13. 5/13. आता याच्यात आपल्याला व्हॅल्यू माहित झाल्या. थिटा हा घेतला आपण साइन 5/13 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे? 12/13. ऍडजसंट साइड 12/13. 12/13. मग टाका व्हॅल्यू साइनची. कॉस थिटाची व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला. कॉस थिटा काय? कॉस थिटा 12/13. त्या दोन्ही व्हॅल्यू माहित झाल्या तुम्हाला. त्या व्हॅल्यू टाकायच्या त्यामध्ये. काय येणार आहे? साइन 5/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 12/13 ब्रॅकेटचा स्क्वेअर होल डिवायडेड बाय 2 5/13. 12/13 म्हणजे काय येणार आहे? 25 मायनस 4. 12 चा स्क्वेअर किती येतो? 144 अपॉन 169.
इट येईल 10 into 12 upon 169. हे किती येतात? हे पण 125 गेले किती येतात? -19 upon 100 हे 120. हे 169 169 काय होतील? कॅन्सल. स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करायचे. हे ते -119 -119 119 119 भागिले 120 म्हणजे आन्सर आलं. आता tan 1/tan स्क्वेअर थिटा म्हणजे cot स्क्वेअर थिटा. 1/tan स्क्वेअर थिटा म्हणजे काय? cot स्क्वेअर थिटा. 1/tan स्क्वेअर थिटा मीन्स cot स्क्वेअर थिटा. cot थिटाची व्हॅल्यू काय? cot थिटाची व्हॅल्यू काय? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट साइड लगतची बाजू भागीला समोरील बाजू. 12/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालं आहे 144/25. 144/25. समजते? एक एक आपण व्हॅल्यू काढल्या. 10वीला या टाईपचे एक्झाम्पल केलेले आहे तुम्ही. फर्स्ट क्वाड्रंट मधले सगळे एक्झाम्पल तुम्ही 10वीत केलेले आहेत. ओके. आता तुम्हाला करायचंय अदर क्वाड्रंट मध्ये असेल तर कसे काढायचे व्हॅल्यू? आठवं केलं का तुम्ही काल? आठवं केलं का? केलं सर. आठवं केलं? बर. यस सर. आता आपण त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या. पहिली व्हॅल्यू काढली आपण आणि दुसरी व्हॅल्यू काढली. आता आपण 9व्या मधलं घेऊ. आपण काय घेऊ आता? 9th मधलं सर एक्झाम्पल एक घेऊ. मिनिट बाजूला व्हा. सर 9th मधलं घेऊ. ओके. 9th मधलं घेऊ आता आपण. Find the other trigonometric function. Trigonometric function. If फर्स्ट काय दिले तुम्हाला? cos theta equal to -3/5 आणि and 180 is less than theta is less than 270. 180 is less than theta is less than 270. आपल्याला अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सांगितले म्हणजे काय करायचंय? आपल्याकडे 6 फंक्शन आहेत. किती फंक्शन आहेत? 6 फंक्शन आहेत. साइन, कॉस, टॅन. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. त्यापैकी आपल्याला दिलेलं आहे कॉस दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? कॉस दिलेला आहे. ठीक आहे. मग आपल्याला अदर फाइंड करायचं आता. आता हा जो थिटा आहे टर्मिनल आर्म आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे? 180 पेक्षा जास्त. 180 पेक्षा जास्त म्हणजे 180 आणि इथे किती राहणार? 270. 180 पेक्षा जास्त आणि 270 पेक्षा लहान म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलंय? थर्ड क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलंय? थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असते? थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असते? टॅन थिटा आणि कॉट थिटा and टॅन cot. थिटा. कॉट थिटा पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. ठीक आहे. आता बघा
theta lie in third quadrant. Therefore, theta lie in third quadrant. Therefore, cot theta and tan theta lie. Tan theta are positive, others are negative. Others are negative. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. टाका व्हॅल्यू 1 मायनस कॉसची व्हॅल्यू काय -3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 मायनस त्याचं स्क्वेअर काय 9/25. 9/25 साइन स्क्वेअर थिटा. हे काय येणार 25 मायनस 9/25 इज इक्वल टू 16/25. 16/25. Therefore, sin theta equal to 4/5 प्लस मायनस काय असणार आहे ती प्लस मायनस. पण आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे. साइन थिटा कॉस थिटा कसे आहे तिथे. साइन थिटा कॉस थिटा कसे आहेत. साइन थिटा कॉस थिटा कसे आहे तिथे. पॉझिटिव्ह साइन थिटा पॉझिटिव्ह आहे का. साइन थिटा पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह आहे सर साइन थिटा. निगेटिव्ह आहे. साइन थिटा निगेटिव्ह असेल म्हणून साइन थिटाची व्हॅल्यू काय येणार -4/5. साइन थिटाची व्हॅल्यू काय येणार -4/5. कॉस थिटा काय कॉस थिटा पॉझिटिव्ह -3/5. निगेटिव्ह. आता आपण ट्रायंगल ड्रॉ केला तर काय येणार साइन थिटाची व्हॅल्यू 4/5 कॉस थिटा 3/5. आता सांगा टॅन थिटा काय येणार मग. टॅन थिटा कॉट थिटा सेक थिटा निगेटिव्ह राहणार. कोसेक थिटा निगेटिव्ह राहणार. कोसेक थिटा बघा साइन कॉस सेक कोसेक निगेटिव्ह टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. मग आता या ट्रायंगलवरून घेऊ शकता तुम्ही याच्यावरून घेऊ शकता. हा बघा काय येईल मग टॅन घेतलं साइन अपॉन कॉस -4/-3 5 गेट कॅन्सल म्हणजे काय राहील 4/3. कॉट थिटा काय येणार कॉस अपॉन साइन -3/-4 म्हणजे दोन्ही प्लस होतील 3/4. सेक म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल असतो -3/5 काय -5/3. कोसेक म्हणजे साइनचा रेसिप्रोकल असतो. कोसेक थिटा म्हणजे काय साइनचा रेसिप्रोकल म्हणजेच काय येणार कोसेक थिटा म्हणजे साइनचा रेसिप्रोकल काय येणार 5/4. सगळे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इथे फाइंड केले. समजते का हे. आता इथे क्वाड्रंटचा उपयोग केला आपण प्लस मायनसकडे लक्ष दिलं. 10वी मध्ये तुम्ही फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधलं सोडवत होते त्यामुळे तुम्हाला प्लस मायनस त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नव्हती. आता ही एक्सरसाइज आपली जवळपास संपते इथे. ही एक्सरसाइज आपली जवळपास संपते. त्यामुळे तुम्ही काय करायचं आता या एक्सरसाइज मधले सॉल्व प्रॉब्लेम करून टाका सगळे. काय करायचं रिमेनिंग सॉल्व प्रॉब्लेम सॉल्व करून टाका तुम्ही. यामधला एकच प्रॉब्लेम आपला राहिला तो कोणता म्हणजे find the all trigonometric function of an angle standard position whose terminal arm passes through the point 3, -4. तो एक घेऊन टाकू आपण. कोणता सर प्रॉब्लेम स्क्रीनशॉट नंबर काढायचा.
प्रॉब्लेम नंबर 6. आता कोणता घेऊ आपण? प्रॉब्लेम नंबर 6 घेऊ. प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 काय? Find all trigonometric function. Find all trigonometric function of an angle, standard position of angle in standard position whose terminal are passes through point 3, -4. 3, -4. 3, -4. मग मला सांगा आता 3, -4 म्हणजे प्लस मायनस काय पाहिजे होतं? प्लस मायनस. बघा आता आपण काल काय पाहिलं? रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. समजा हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? बघा आपण हे पाहिलं का? x = r cos θ, y = r sin θ. घेतलं का बघा? पहिल्याच दिवशी घेतलं ना आपण. x = r cos θ, x = r sin θ. बघा x = r cos θ कसं येते? हा जो p पॉइंट आहे, हा p पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर हे जे डिस्टन्स आहे याला y म्हणतो आपण. हे डिस्टन्स काय घेतो? x आणि हा r. इथे आपण पाहिलेलं आहे x = r cos θ आणि y = r sin θ. आणि ह्या पायथागोरसचा थेरम अप्लाय केला याच्यामध्ये. पायथागोरसचा थेरम अप्लाय केला तर काय येते? r² = x² + y². x² + y². आता आपल्याला sin θ ची व्हॅल्यू काय असते? sin θ = y/r आणि cos θ काय असते? x/r. याचा उपयोग करायचा आहे. पण आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये? प्लस मायनस इथे येईल. फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस मायनस. हा पी पॉइंट घेऊ आपण. मग हे काय आलं? ओ पासून टी पर्यंत डिस्टन्स. ओ पासून टी पर्यंत डिस्टन्स. हे काय मिळेल तुमचं? आर. या पी पासून आपण परपेंडिक्युलर टाकतो एक्स ऍक्सिस वर. हे झालं पी क्यू. पी क्यू म्हणजे काय मिळेल तुमचं? वाय. आणि ओ क्यू म्हणजे काय? एक्स. ओ क्यू म्हणजे काय? एक्स. मग वाय ची व्हॅल्यू किती आहे तुमची? -4. हे आलं -4. आणि एक्स ची किंमत किती आहे? 3. हे आलं 3, 3, समजते का? समजते? म्हणून r² बरोबर काय येणार? हा एक्स आणि वाय मिळाला तुम्हाला. एक्स आणि वाय काय मिळाला? 3, -4. समजते का हे? अरे समजते का? Yes, sir. हा Yes, sir. प्लस मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? प्लस मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? Fourth फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ. ओके. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. कोण पॉझिटिव्ह असते? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. बाकी सगळे निगेटिव्ह. मग मला सांगा x² + y² ची व्हॅल्यू काय येते? x² + y². x म्हणजे काय? 3चा स्क्वेअर प्लस y म्हणजे काय? -4चा स्क्वेअर. 9 + 16 किती आलं? 25. r² = 25. r² = 25. r = 5.
आर इक्वल टू काय आलं 5. आर इक्वल टू 5. मग आता आपल्याला माहित आहे y ची व्हॅल्यू किती इथे बघा. साइन थिटा काय असते? साइन थिटा काय असते? y अपॉन आर. साइन थिटा काय? y अपॉन आर. आर माहित आहे तुम्हाला 5. y किती आहे? -4. -4 अपॉन 5. -4 अपॉन 5. कॉस थिटा काय येईल? x अपॉन आर. कॉस थिटा काय येते? x अपॉन आर. x म्हणजे कोण आहे? 3 अपॉन 5. टॅन थिटा. टॅन थिटा काय येणार? टॅन थिटा काय येणार? y अपॉन x. अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. टॅन थिटा y अपॉन x. y ची व्हॅल्यू किती आहे? -4 अपॉन 3. कॉट थिटा x अपॉन y. x ची किंमत किती आहे? 3 अपॉन -4. कोसेक थिटा. कोसेक थिटा काय असते? हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. r अपॉन y. 5 अपॉन -4. आणि सेक थिटा. सेक थिटा म्हणजे r अपॉन x. 5 अपॉन 3. 5 अपॉन 3. हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण ड्रॉ केले. आपण पहिल्याच दिवशी बघितलं होतं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस अँड ट्रिग्नोमेट्री. कोऑर्डिनेट ऍक्सिस आणि ट्रिग्नोमेट्री या एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचे जे पॉइंट आहे त्या पॉइंट म्हणजे एक्स कॉमा वाय त्याचं आणि आपलं काय रिलेशन आहे? ट्रिग्नोमेट्रीचं आणि कोऑर्डिनेट पॉइंटचं. कोऑर्डिनेट ऍक्सिस. रिलेशन बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस अँड ट्रिग्नोमेट्री. स्क्रीनशॉट काढून घ्या. आज आपला पहिली एक्सरसाइज इथे संपलेली आहे. पहिली एक्सरसाइज संपलेली आहे. होमवर्क मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. होमवर्क काय काय करायचं आहे? पहिल्या एक्सरसाइजशी रिलेटेड होमवर्क काय आहे? होमवर्क exercise 2.1 complete. No, it is complete. सर नाही सर. हा नाही तुम्हाला फोटो पाठवतो मी याचा. इथं काय करतो? फोटो पाठवतो. Now it is complete. हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे. 2.1 आपली कम्प्लीट झाली. म्हणून आता काय करायचंय? सॉल्व प्रॉब्लेम करायचे सगळे. पेज नंबर आता तुम्ही कालचं केलं असेल तर मग ते सोडून बाकीचे करायचे आहेत. ते सोडून बाकीचे तुम्ही करू शकता. तर नाही करू शकत? करू शकता का नाही? करू शकतो. 20-21 पेज नंबर 20 आणि 21 वरती सॉल्व करा. आणि मिसलेनियस एक्सरसाइज पेज नंबर वर आहे बघा. पेज नंबर मिसलेनियस एक्सरसाइजचे पेज नंबर काय बघा बरं. हा पेज नंबर. एमसीक्यू तुम्हाला जेवढे जमतात तेवढे सॉल्व करा. एमसीक्यू सेकंड पेज नंबर 33.
पेज नंबर 33 वरचा आहे. मी त्याचा स्क्रीनशॉट पाठवतो तुम्हाला, फोटो पाठवतो त्याचा ग्रुपवर. ओके सर. सेकंड मधलं पहिल्यामधले काही एक्झाम्पल तुम्ही करू शकता. दुसरं, तिसरं, चौथं, आणि 9व. चौथा आणि 9. हे कशातले मिसमॅच एक्सरसाइज. पेज नंबर 33. ठीक आहे, मग थांबून जाऊ आपण आता. हे जेवढं होमवर्क दिलं ना तेवढं करायचं. हो सर. टाइम झाला का आपला? झाला. बघा, याचा फोटो पाठवतो मी. हे होमवर्क आहे. हे होमवर्क आहे. स्क्रीनशॉट ओढून घ्या लागलं तुम्ही. हे होमवर्क आहे, टुडेज होमवर्क. आजचा कोणवार आहे? सॅटरडे. शनिवार आहे आज. ठीक आहे, थांबून जाऊ आपण आता.